नमस्कार, एडिटर्स चॉईस मध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कारभाराची 2 वर्ष पूर्ण झाली. 2 वर्ष पूर्तीनिमित्त मोदी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला जातोय. आंतरराष्ट्रीय नकाशावर भारताचं स्थान ठळकपणे उमटावं यासाठी मोदींनी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केलेत. त्यांचे विदेश दौरे हे नेहमीच टीकेचे धनी ठरलेत. याच आठवड्यात मोदी इराणच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी 12 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात इराणमधलं चबाहर बंदर विकसित करण्याची परवानगी भारताला मिळाली आहे. भारत आणि इराण यांच्यातले व्यापार संबंध यामुळे वाढीला लागणार आहेत. जागतिक व्यापाराच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या अशा या घडामोडींवर एक नजर टाकूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच इराणचा दौरा केला. तेहरानमध्ये आगमन होताच त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. मोदींनी इथल्या प्रसिद्ध भाईसिंह गुरुद्वारामध्ये जाऊन माथा टेकला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती हसन रुहानी यांची भेट घेतली. इराणनं महत्त्वाचे ठरू शकतील अशा 12 महत्त्वाच्या करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. इराणच्या चबाहर बंदराचा विकास करण्याची परवानगी भारताला मिळाली. हे बंदर खुलं झाल्यानं भारत आणि इराण यांच्यात थेट व्यापार आता होणार आहे. यामुळे अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांशी व्यापार करताना भारतीय जहाजांना पाकिस्तानात जायची गरज पडणार नाहीये. म्हणजेच पाकिस्तानला वगळून भारताला जगाशी व्यापारी संबंध प्रस्थापित करता येणार आहेत. इराणमधून कच्च्या तेलाची आयात दुप्पट करण्याचेही प्रयत्न या निमित्तानं सुरू झालेत. त्यामुळे भारत आणि इराण यांच्यात मैत्रीचा नवा अध्याय सुरू झालाय एवढं मात्र निश्चित. जगभरात विध्वंसक कारवायांनी आयसिसनं धुमाकूळ घातलाय. अत्यंत खतरनाक अशी दहशतवादी संघटना या आयसिसनी सध्या भारतीय सुरक्षा यंत्रणांची देखील झोप उडवली आहे. भारतातल्या अनेक तरुणांची माथी भडकावून त्यांना आयसिस दहशतवादी कारवायांमध्ये सामील करण्यात येत आहे. गेल्या 1.5 वर्षापासून ही संघटना भारतात पाय पसरायचा प्रयत्न करते. आता तर आयसिसनं चक्क बॉलिवूडला टार्गेट केल्याची माहिती मिळते. कधीकाळी गुन्हेगारी टोळ्यांच्या निशाणावर असलेल्या बॉलिवूडवर आयसिसची वक्रदृष्टी का पडली, पाहूया याविषयी एक रिपोर्ट. मुंबई मायानगरीची जगाला भुरळ पडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथलं बॉलिवूड. लार्जर दॅन लाईफ प्रतिमा रंगवणारे सिनेमे इथल्या चित्रपटसृष्टीत तयार होतात. अर्थातच त्यामुळं घसघशीत कमाई होते. सुपर डुपर हिट सिनेमे 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटींच्या कमाईची उड्डाणं करतात. मालामाल चित्रपटसृष्टी अशीच या बॉलिवूडची ओळख. त्यामुळे 90च्या दशकात या चित्रपटसृष्टीची भुरळ गुन्हेगारी टोळ्यांना पडली नसती तरच नवल. दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अबू सालेम, छोटा राजन आणि नंतरच्या काळात रवी पुजारी या गुंडांच्या टोळ्यांनी बॉलिवूडमध्ये खंडणी वसुली केली. विविध सुपरस्टार्सना खंडण्यांसाठी धमक्या दिल्या जायच्या. मात्र अंडरवर्ल्डचा प्रभाव मुंबईतून कमी होत गेला तसं बॉलिवूडवरचं गुन्हेगारी टोळ्यांचं मळभही हटत गेलं. आता पुन्हा एकदा बॉलिवूडला टेन्शन दिलंय ते आयसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेनं. आयसिसनं बॉलिवूडवर लक्ष केंद्रित केलंय. रिझवानुद्दीन उर्फ खालिद आणि मुदब्बिर शेख या दोघा संशयित आयसिस हस्तकांच्या चौकशीत ही माहिती पुढे आली आहे. आयसिस सध्या प्रचंड आर्थिक विवंचनेत सापडली आहे. पैशासाठी त्यांनी आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवलाय. ये जो आपने कहा है वो प्राथमिक जानकारी है. अब जो पूरी मिल जाएगी तो हम देखेंगे कि किसने क्या कहा और किसने क्या कहा किया है. तो इस समय कुछ कहना मेरे लिए ठीक नहीं. सिक्योरिटी का मतलब जो बॉलीवुड नहीं, अगर कोई आके कंप्लेंट करता है हमारे यहाँ तो हम जरूर कार्रवाई करेंगे. अब तो उस एरिया में बहुत सारे लोगों को सिक्योरिटी तो दी हुई है, लेकिन इसमें किसी को अगर स्पेसिफिक किसी से कोई पैसा लेने की बात हुई है तो हमारे यहाँ के बताए, हम कार्रवाई करेंगे. बॉलिवूड कलाकारांनी मात्र ही चिंतेची बाब नसल्याचं स्पष्ट केलंय. आम्हाला पुरेशी सुरक्षा व्यवस्था दिली जाते असं कलाकारांचं म्हणणं आहे. मेरे ख्याल से बॉलीवुड के जिन लोगों को डर है टारगेट होने का, उनको के पास काफी सिक्योरिटी है ऑलरेडी. आई डोंट थिंक दे नीड टू वरी. एंड आई थिंक पीपल लाइक मी डू नॉट नीड टू वरी. Yeah, any kind of terrorism is alarming. It's not about Bollywood, it's about every human being. And they're not just doing it here, it's everywhere. And why should you just take Bollywood away from it? I think every individual should be protected. मुंबई नेहमीच दहशतवाद्यांचं टार्गेट राहिली आहे. आता मुंबईतल्या बॉलिवूडवरही दहशतवादी संघटनांची वक्रदृष्टी पडली आहे.
ही चिंतेची बाब आहेच, शिवाय बॉलिवूडसाठी धोक्याची घंटा देखील आहे. इरिटा चॉईस मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपच्या या विजयात सिंहाचा वाटा होता तो सर्बानंद सोनोवाल यांचा. त्याचं फळ मुख्यमंत्री पदाच्या रूपानं त्यांच्या पदरात पडलं. पण केवळ आसामच नव्हे तर देशभरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, ती त्यांची नाही, अंगुरलताची. सोशल मीडियावर ज्याच्या त्याच्या तोंडी हाच एक विषय आहे. कोण आहे अंगुरलता? पाहूया तिची एक झलक. अंगुरलता डेका. आसाममध्ये फुललेलं हे नवं कमळ. अंगुरलता म्हणजे रूपाची खाण. आसामी आणि बंगाली सिनेमातली ख्यातनाम अभिनेत्री. गाजलेली मॉडेल, पण आता ती चक्क भाजपची आमदार बनली आहे. लाखो आसामी आणि बंगाली हृदयांची धडकन असलेली अंगुरलता. बताद्रवा विधानसभा मतदारसंघातून जायंट किलर म्हणून ती निवडून आली आहे. गेल्या 15 वर्षांपासून आमदार असलेल्या काँग्रेसच्या गौतम बोरा यांना तिनं पराभवाचं पाणी पाजलं. सध्या सोशल मीडियावर या सौंदर्यवती आमदाराचीच भरभरून चर्चा आहे. एखादी सुंदर अभिनेत्री राजकारणात उतरल्याची ही काही पहिली वेळ नाही. हेमा मालिनींपासून स्मृती इराणींपर्यंत अनेक अभिनेत्रींनी राजकारणाच्या मैदानात आपली छाप पाडली आहे. अंगुरलताच्या राजकीय प्रवेशामागं त्यांचे पती अभिनेते आकाशदीप यांचा सक्रिय पाठिंबा आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेवर आल्यावर अंगुरलता आणि आकाशदीप दाम्पत्य भाजपच्या प्रेमात पडलं. गेल्या 15 डिसेंबरला अंगुरलतानं अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. आसाम विधानसभा निवडणुकीत केवळ 6 महिलांना भाजपनं तिकीट दिली. त्यापैकी 2 निवडून आल्या. त्यातली एक आहे अंगुरलता डेका. आता ही अभिनेत्री कम नेता बनलेली अंगुरलता आसामच्या राजकारणावर काय छाप पाडते याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. इरिटा चॉईस मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. हुनर अमेरी गरीबी देखकर पैदा नहीं होता, हे वाक्य ह्या हॉकी खेळाडूंकडे पाहिल्यावर उमगतं. ही मुलं माटुंगा सर्कल जवळील झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, तर काही जण माटुंगा उड्डाण पुलाखाली राहतात आणि उड्डाण पुलाखालीच हॉकीचा कसून सरावही करतात. ह्या मुलांपैकी 4 खेळाडू हे सध्या मुंबई हॉकी लीग मध्ये खेळत आहेत. अशा संघर्षमय परिस्थितीतही त्यांनी इथवर मजल मारली आहे. आता त्यांना स्वप्न खुणावतंय ते भारतासाठी खेळण्याचं. हमारे पास जूते नहीं थे तो भैया लोग ने दिए और फिर हम लोग को मतलब बाहर खिलाने लेके जाते थे, फुटबॉल, हॉकी. और डॉन बॉस्को में है ना ग्राउंड, टफ ग्राउंड, वहाँ पर भी मैच खिलाते थे और फिर वहाँ पर हम लोग को गिफ्ट मिलता था जैसे जूता, जर्सी, शॉर्ट्स, वैसे सब. इसलिए हम लोग को बहुत अच्छा लगता है, हम लोग आगे बढ़ रहे हैं और मुझे ये भी लगता है कि मैं इंडिया के लिए खेलूँ. अभी मैं मुंबई लीग खेल रहा हूँ, आगे जाके देश के लिए भी खेलूंगा. हॉकी ॲस्ट्रिंगन युनायटेड ह्या क्लबच्या पुढाकारामुळे या गरीब मुलांना हॉकीची प्रथम ओळख झाली. या क्लबच्या कोचेसना या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन या मुलांमधील गुणवत्ता हेरली आणि ते या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम करतायत. ॲक्च्युली त्यांना स्पोर्ट्स पहिल्यांदा आपल्याला माहिती करून द्यायला लागली आम्हाला, काय एक्झॅक्टली स्पोर्ट्स आणि इम्पॉर्टन्स काय आहे. कारण की सिन्स ते झोपडपट्टींना बरं बिलॉंग करतात, त्यांना इम्पॉर्टन्स पहिला करून दिलं. त्यांना एकदा कळालं की इम्पॉर्टन्स काय, स्टिक्स आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे वाढल्या, थोडंसं स्टँडर्ड पण वाढलं त्यांचं. माझं ट्रेनिंगला वगैरे दिल्यापासून ते थोडे व्यवस्थित झाले जातात. खरं तर आपल्या मुलांना पुरेसं जेवणही देऊ न शकणारे या मुलांचे आई वडील आपल्या मुलांना हॉकी खेळायला का पाठवतील असा प्रश्न आपल्याला पडेल. मात्र आपली मुलं चांगली हॉकी खेळतायत हे पाहिल्यावर आता ते देखील आपल्या मुलांना हॉकी खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. खुशी महसूस होती है कि अपना बच्चा अच्छा खेलता है, अच्छा लगता है, अपना अच्छा आगे बढ़ रहेगा बच्चा, वो सोच के अच्छा लगता है. मला खूप आनंद वाटतं आणि असं म्हणजे
चला मुलीची प्रगती होते म्हणून बरं वाटतं. बहुत बड़ा बात है कि मैं लड़की खेलता है, क्या किसी का लड़का लोग भी नहीं खेलता है, क्योंकि मेरे तीनों बच्चे लोग हर चीज में स्पोर्ट है. ये अच्छा है यार, आगे खेलना मांगते हैं. ज्यांना उद्याच्या जेवणाची भ्रांत आहे अशा या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना पाठिंबा मिळाला तर ते कशा पद्धतीनं मैदानावर कामगिरी करू शकतात हे ह्या मुलांनी सिद्ध केलंय. त्यांना असाच पाठिंबा मिळाला तर कदाचित ह्यातूनच देशाला दुसरा ध्यानचंदही मिळेल. महाराष्ट्राचा आणखीन एक शूरवीर सुपुत्र शहीद झाला. जम्मू काश्मीरमध्ये कुपवाड्यात दहशतवाद्यांशी लढताना आंबोलीचे नायक पांडुरंग गावडे यांना वीर मरण आलं. त्यांच्या हौतात्म्यामुळं केवळ आंबोली हे त्यांचं मूळ गावच नव्हे तर अवघा सिंधुदुर्ग जिल्हा शोकसागरात बुडाला. शहीद पांडुरंग गावडे यांना झी24 तासचा सलाम. सिंधुदुर्गाच्या आंबोलीवर शोककळा पसरली आहे. या मातेला आपले अश्रू अनावर झालेत. इथल्या प्रत्येकावरच जणू दुःखाचा डोंगर कोसळलाय. दहशतवाद्यांशी लढताना आंबोलीचे सुपुत्र नायक पांडुरंग महादेव गावडे यांना वीरमरण आलंय. कुपवाड्यातल्या डरुग मुल्ला गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी खास ऑपरेशन राबवलं. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या चकमकीत पांडुरंग गावडे यांच्यासह 2 जवान गंभीर जखमी झाले होते. मात्र रविवारी सकाळी पांडुरंग गावडे यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांना वीरमरण आलं. ब्रेव नायक पांडू रंग गावडे of the Rashtra Rifles, he suffered a bullet injury in which we have lost him today morning. We pay our respects to him and salute our martyr. शहीद पांडुरंग गावडे गेल्या 15 वर्षांपासून लष्कराच्या सेवेत होते. फेब्रुवारी महिन्यात ते घरी येऊन गेले होते. त्यांच्या मागे आई वडील, त्यांची पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे. लहान मुलगा तर अवघ्या 5 महिन्यांचा आहे. वीर गावडेंच्या जाण्यानं संपूर्ण आंबोली परिसरावर शोककळा पसरली आहे. दुपारी त्यांनी फोन केला होता की असं असं मुठभेड चालू आहे म्हणून. तेवढंच सगळ्यांबरोबर बोलला आणि दुपारनंतर काय फोन केला नाही. सकाळी 9च्या आसपास फोन आला की शहीद झाला. एक आमचा भाऊ आज शहीद झाला. मला, आम्हाला सर्वांना, आमच्या गावाला पांडुरंग गावडे यांचा सार्थ अभिमान आहे आणि आम्हाला खरोखर अभिमान वाटतोय की आज एक आमचा एक भाऊ आज देशासाठी उपयोगाला आला. आम्ही दोघे फौजी असल्यामुळे त्याला पण फौजमध्ये जायची इच्छा होती म्हणून तो स्वतःहून इन्व्हॉल्व झाला. देशासाठी त्यांनी आता बलिदान दिलं. देशासाठी बलिदान त्यांनी आपलं दिलं. त्यामुळे आम्हाला 2 भावाला अभिमान आहे, माझ्या आईवडिलांना अभिमान आहे, माझ्या गावाला अभिमान आहे, माझ्या सिंधुदुर्ग तालुका जिल्ह्याला अभिमान आहे. भारत मातेच्या संरक्षणासाठी वीरमरण पत्करणाऱ्या पांडुरंग गावडे यांच्या बलिदानानं सारा देश हळहळलाय. अशा या जाबाज सैनिकाला झी24 तासचा सलाम. एरटा चॉईस मध्ये आज इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.